कर्जतकर नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आम्ही पोलीस संघटनेच्या वतीने कर्जत तालुक्यातील अनेक समस्या सोडवण्यासाठी अनेक उपोषणे केले. अनेक नव्हे तर 36 उपोषणे केलेले. 36 उपोषण आम्ही करणार आहोत. कर्जत नगर परिषदेच्या ज्या समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी आम्ही उपोषण केलं होतं आणि त्या उपोषण दरम्यान कर्जत नगर परिषद मुख्य अधिकारी यांनी सर्व समस्या ज्या आम्ही मागण्या केल्या त्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण आज कर्जत जनतेला हेच सांगायचं आहे की हे जे आपण काम पाहताय हे काम आता लोकप्रतिनिधी जे निवडून आलेत त्यांनी करणं अपेक्षित आहे, त्यांनी करून घेणं अपेक्षित आहे. आणि ह्या कर्जत तालुका नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी हे न सांगता केलं पाहिजे. परंतु परिषदेची जी पहिली मागणी एकच मागणी फक्त पूर्ण होते, परंतु एक मुख्य कार्यकारी अधिकारी हे कर्तव्यदक्ष नाही, त्यांना नागरिकांना समस्या काही घेणं नाही आणि त्याच्यावर कोणाचाही अंकुश नाही. इथले लोकप्रतिनिधी असतील, इथले राजकीय पुढारी असतील, विरोधक असतील, सत्ताधारी असतील, कोणी त्या मुख्य अधिकाऱ्याला बोलत नाही किंवा त्याच्यावर दबाव आणत नाही. आम्ही अनेक उपोषणं करतोय आणि त्याला समस्या मांडतोय, पण ते समस्या सोडवायला पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे हे मुख्य अधिकारी हे अतिशय म्हणजे कर्तव्यदक्ष नाही असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. अनेक मागण्या आमच्या प्रलंबित आहेत. आम्ही एकूण 17 मागण्या केल्या आहेत आणि एक मागणी फक्त आज जे नगर परिषद खड्डेमुक्त होत आहे ती एक मागणी पूर्ण करतायत. परंतु बाकी 15-16 मागण्याचा कुठल्या प्रकारचं त्यांनी अद्याप पूर्ण करतात की नाही करतात आम्हाला कुठल्या प्रकारचं त्यांनी कळवलेलं नाही. आणि ह्या मागणीच्या चालू संघाने त्यांनी आम्हाला उपोषण दरम्यान शब्द दिला होता की आम्ही ज्या मागण्या केल्या त्या सगळ्या मागण्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात आम्ही नगर परिषदेची पाहणी करू आणि त्या आपल्या मागण्या टप्प्याटप्प्याने आपण आम्ही समस्या आम्ही सोडू. परंतु त्यांनी काय कुठल्या प्रकारचं आम्हाला आमच्याबरोबर पाहणी केली नाही, थोडक्यात आमच्या आंदोलनाची काही दखलच घेतली नाही आणि आमच्या आंदोलनाला खेळाची करून दाखवली. त्याच्यामुळे आता आम्ही भविष्यात म्हणजे येत्या 27 तारखेला पुन्हा उपोषण करणार आहोत. आम्ही जेवढ्या मागण्या केलेल्या आहेत तेवढ्या मागण्या आम्ही पूर्ण करून घेणार आहोत. तरी या कर्जतकर नागरिकांना मी या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो, आपण आमच्या उपोषणाला भरभरून पाठिंबा द्यावा आणि उपोषण यशस्वी करावा. कारण आपल्या पाठिंब्याशिवाय कोणाचाही उपोषण किंवा आंदोलन यशस्वी होत नाही ही हा इतिहास आहे. कारण आपला पाठिंबा हेच खरं आमची शक्ती आहे, आमचं बळ आहे. आणि तसंच त्या या कर्जत तालुक्यातील सर्व पक्षाचे प्रतिनिधी असतील त्यांनीसुद्धा आमच्या कारण आपल्या पाठिंब्याशिवाय कोणाचाही उपोषण किंवा आंदोलन यशस्वी होत नाही ही हा इतिहास आहे. कारण आपला पाठिंबा हेच खरं आमची शक्ती आहे, आमचं बळ आहे. आणि तसंच त्या या कर्जत तालुक्यातील सर्व पक्षाचे प्रतिनिधी असतील त्यांनीसुद्धा आमच्या उपोषणाला पाठिंबा देऊन या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडण्याचं सहकार्य करावं एवढंच मी या निमित्ताने आवाहन करतो. आमचं जय श्रीराम जय